हळूहळू ना सगळं इतकं रिअल वाटायला लागतं की जणू काही ना ते खरंच घडतंय आपल्यासोबत. आज आपण ओव्हर थिंकिंग बद्दल एक गोष्ट लक्षात घेणार आहोत. पण प्रॉब्लेम नेमका तेव्हा सुरू होतो जेव्हा आपण ह्या गोष्टींना इग्नोर करायचं म्हटलं तरी आपण इग्नोर करू शकतो. तुम्ही पण खूप ओव्हर थिंकिंग करता का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण ना कधी कधी आयुष्यात सगळं काही ठीक चालू असतं, काहीच मोठा असा प्रॉब्लेमही नसतो. बाहेरून तसं बघायला तर सगळं काही नॉर्मलही असतं, पण आतमध्ये आतमध्ये मात्र प्रचंड शांतता, असं काहीच नसतं. एक विचार येतो आणि मग ना तोच विचार वेगवेगळ्या रूपात परत परत येत राहतो आणि कळतही नाही की त्या विचारांच्या साखळीत आपण कधी अडकलो गेलोय. आणि इतके अडकतो की प्रेझेंट मध्ये जगणं विसरूनच जातो आणि डोक्यात आपण जास्त जगतो. रात्री झोपताना ना सगळं काही शांत असतं, पण डोक्यात मात्र कंटिन्यू कॉन्व्हर्सेशन सुरू असतं, बोलणं सुरू असतं. मी असं का बोललो, त्याने काय केलं असेल, किंवा मग उद्या काही माझं चुकलं तर, त्याने माझ्यासोबत उद्या बोलणंच टाळलं तर. आणि हळूहळू ना सगळं इतकं रिअल वाटायला लागतं की जणू काही ना ते खरंच घडतंय आपल्यासोबत, जरी प्रत्यक्षात काहीच घडलेलं नसतं त्यातलं. आणि ना इथेच प्रॉब्लेम सुरू होतो, कारण प्रॉब्लेम एकदाच येतो, पण ओव्हर थिंकिंग मात्र ना पुन्हा 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 येत असते आणि त्यामुळे आपल्याला तो प्रॉब्लेम वाटायला लागतो. हा ऐकायला खूप कॉम्प्लिकेटेड असणार, त्यामुळे ना आपण रियालिटी पेक्षा ना इमॅजिनेशन मध्ये जास्त जगतो आणि इतकं जगायला लागतो की काही नसताना सुद्धा ना आपल्या त्या विचारांनी आपल्याला थकवा येतो. आता हे एक्सप्लेन करते. हा थकवा ना फक्त मनात राहत नाही, तो शरीरावरही दिसायला लागतो. सतत झोप येणं किंवा एनर्जी नसणं, कारण आपण जगतच नसतो. म्हणजे आपण सतत काही ना काही विचार करत असतो आणि विचार करणं सुद्धा एक काम आहे, हे आपलं शरीर असं ऍक्सेप्टच करत नाही. वेलकम टू ऋतिका टेल्स, जिथे आपण अशा रिअल गोष्टींबद्दल सिंपल पद्धतीने समजून घेतो. तर आज आपण ओव्हर थिंकिंग बद्दल एक गोष्ट लक्षात घेणार आहोत, जे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ही ना गोष्ट ओव्हर थिंकिंग करणारे लोक खूप रिलेट करतील. ही लोक ना खूप ऑब्झर्व करतात. म्हणजे एखाद्याचा टोन असेल, एखाद्याचे रिॲक्शन असेल, एखाद्याची नजर असेल, सगळं काही त्यांच्या लक्षात येतं. आणि ही गोष्ट त्यांची स्ट्रेंथ तर असू शकते, त्यांची ताकद असू शकते. पण प्रॉब्लेम नेमका तेव्हा सुरू होतो जेव्हा आपण ह्या गोष्टींना इग्नोर करायचं म्हटलं तरी आपण इग्नोर करू शकत नाही. आणि छोट्या छोट्या गोष्टींना आपल्या डोक्यात एक गोष्ट बनायला लागतात, मोठी गोष्ट बनायला लागतात, राईचा पर्वत आपण जेव्हा करायला लागतो. म्हणूनच ना एक गोष्ट समजून घ्यायला हवी, ओव्हर थिंकिंग थांबवता येत नाही, पण त्याला हँडल कसं करायचं हे मात्र नक्की आपल्या हातात असतं. जेव्हा विचार खूप वाढतात ना, तेव्हा स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न करू नका, उलट स्वतःला एक लिमिट द्या की मी थोडा वेळ ह्याच्यावरती विचार करेल आणि मग थांबून जाईल. कारण मेंदूला ना आपण एक लिमिट दिली ना की तो हळू 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 मग शांत होतो. जे काही मनात चालू असेल ना त्याला ना तुम्ही नाव द्या. म्हणजे हा फिअर आहे, की ही ओव्हर थिंकिंग आहे, की दुसरं काहीतरी. कारण ज्या क्षणी त्या थॉटला, त्या विचाराला एखादं नाव मिळतं ना, त्या क्षणी त्याच्यापासून आपलं अंतर थोडंसं वाढायला लागतं. कधी कधी ना जागेवरून उठा, चाला, बॉडी हलवा तुमची. कारण थंड पाणी प्या, असं काहीतरी करा ज्याने तुम्हाला माइंडला, तुमच्या बॉडीला रिलॅक्स वाटेल. आणि अशी काहीतरी गोष्ट करा ज्याने तुमची माइंड आणि तुमची बॉडी असं कनेक्टेड फील करेल. आणि अजूनही बऱ्याच गोष्टी सांगणार आहे मी तुम्हाला. आणि कधी कधी स्वतःला एक साधा प्रश्न विचारणं सुद्धा फार पुरेसं असतं. वर्स्ट काय होणार आहे, जास्तीत जास्त चुकीचं काय होणार आहे. कारण की आपण जे डोक्यात इमॅजिन करून ठेवलेलं असतं, जो विचार करून ठेवलेला असतो, ते फार भयंकर लेवलचं असतं. तिथपर्यंत रियालिटीमध्ये गोष्टी कधी जाणारच नसतात. त्यामुळे स्वतःला विचारायचं काय होईल जास्तीत जास्त. बरं, अजून एक जे मी पर्सनली ट्राय करते, आपल्या डोक्यातले विचार ना तुम्ही कागदावरती काढून ठेवायचा विचार करा. म्हणजे प्रयत्न करा. कसं आहे की मला माझ्या डोक्यातले विचार लोकांना नाही सांगायचे, पण तरीही ते डोक्यातून बाहेर काढायचं. मग अशा वेळेस मी लिहिण्याचा प्रयत्न करते. आपण एखादा डिसिजन घेतो ना, तेव्हा ना हळूहळू आपल्याला क्लॅरिटी यायला लागते. तेव्हा विचारांचा गोंधळ कमी होतो. त्यामुळे ना आपल्याला एखादा डिसिजन असेल तर त्याला थोडा वेळ द्यायला शिका.
कसं आहे की सगळ्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नसतात, तर आपण जास्त विचार त्याच गोष्टींवर करायचा ज्या गोष्टी आपल्या हातात असतात आणि ज्याने आपल्याला खरंच फरक पडणार आहे अशा गोष्टींचा विचार करायचा असतो. कधी कधी ना सोशल मीडिया पासून लांब राहणं सुद्धा फार मदत करतं बरं का. हो, मी क्रिएटर असताना सुद्धा हे सांगतेय, मान्य आहे. कसं आहे की सोशल मीडियामध्ये आपण कंटिन्युअसली कंपॅरिझन करतो आणि ओव्हर थिंकिंग करतो. त्यामुळे जेव्हा कधी तुम्हाला कळतंय की तुम्ही ओव्हर थिंकिंग करताय, फोन काढून बाजूला ठेवा आणि एक सुंदर अशा वॉकवरती जाऊन या. आणि शेवटी सगळ्यात इम्पॉर्टंट एकच गोष्ट आहे की ओव्हर थिंकिंगचा इलाज जास्त विचार करणं अजिबात नाहीये, तर ऍक्शन घेणं आहे. एक छोटीशी का असेना, पण ऍक्शन घेणं. आणि हळूहळू ना आपल्याला एक जाणीव व्हायला हवी की आपले विचार सगळं काही नाहीये, त्या पलीकडे सुद्धा आपलं एक आयुष्य आहे. विचार काय येतात जातात. आणि जेव्हा आपल्याला ही जाणीव होते ना, तेव्हा बस आपल्याला कोणीच नाही थांबवू शकत. आणि हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला रिलेटेबल वाटला असेल तर एक कॉमेंट नक्की करा. मी तुम्हाला ओव्हर थिंकिंग कंट्रोल करायचे बरेच उपाय सांगितले. आता ह्यापुढेही सांगेल. ह्यापुढेही आपण अशाच वेगवेगळ्या विषयांवरती बोलत राहू. तोपर्यंत आपल्या ऋतिका टेल्सला सबस्क्राईब करा. आणि हो, इथे फक्त मोटिवेशन नाही मिळत बरं का, तर हे बघून खरा बदल घडतो. आता माझ्या लाईफकडेच तुम्ही बघू शकता. चला, बाय बाय.